नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। 29 जून 2026 रोजी येत आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमेला सौभाग्यवती स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, त्याला प्रदक्षिणा घालतात। त्याचबरोबर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे आणि या दिवशी जर माता लक्ष्मीची विशेष सेवा उपासना जर केली तर माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्यावरील सर्व संकट विघ्न अडचणी दूर होतात। या दिवशी अनेक उपाय सेवा केल्या जातात। असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला देखील करायचा आहे। मोरपीस घ्यायचा आहे आणि आपल्याला एका ठिकाणी ठेवायचे आहे, एक सेवा करायची आहे। आता ही मोरपिसाची सेवा कुठे करायची आहे, काय करायचं आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। व त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील लिहायला अजिबात विसरू नका। तर थोडक्यात आपण या मोरपिसाचं महत्त्व जाणून घेऊया। तर त्रिभुवनाचा मालक भगवान श्रीकृष्ण यांनी सोने चांदी न घालता मोरपीस आपल्या मुकुटामध्ये घातलं। याचं कारण मोर म्हणजेच परमपवित्र आणि एकनिष्ठ आणि ज्या वस्तूला देवाने स्पर्श केला ती प्रसाद बनते आणि मोरपीस भगवान श्रीकृष्णांचा कायमचा प्रसाद आहे। तसेच मोर हे सरस्वती देवीचं वाहन, कार्तिकेयचं वाहन आणि माता लक्ष्मीला याचा रंग अत्यंत प्रिय आहे। तसेच मोरपिसामध्ये विद्या, शक्ती, धन या तिन्ही गोष्टी एकत्र आहेत आणि त्रिदेवांची शक्ती एकत्र असलेली वस्तू महापवित्र असते। तर उपाय आपल्याला करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर। काही कारणास्तव जर तुम्हाला सकाळी शक्य झाला नाही तर संध्याकाळी 6 नंतर तुम्ही 8 पर्यंत हा उपाय कधीही करू शकता। तर उपाय करण्यासाठी मी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला मोरपीस ठेवायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला मोरपीस घ्यायचे आहेत। तर तुम्हाला 5 मोरपिसं घ्यायचे आहेत आणि या मोरपिसावर गंगाजल किंवा थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी हलकेच तुम्हाला यावर शिंपडायचं आहे। जास्त पाणी यावर पाडायचं नाही, अगदी नॉर्मल प्रमाणात तुम्हाला यावरती पाणी टाकायचं आहे, म्हणजे शिंपडायचं आहे। त्यानंतर सर्वप्रथम तर देवपूजा करून घ्यायची आहे। बाळकृष्णाला तुम्हाला या दिवशी अभिषेक करायचा आहे, माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करायचं आहे मूर्ती असेल तर। त्यानंतर आपल्या इतर देवी देवतेची कुलदेवतेची पूजा करून घ्यायची आहे। बाळकृष्णाला अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि थोडंसं पाणी कुटुंबातील सर्वांनी घ्यायचं आहे। उंबरठ्यावरती, दरवाजावरती सर्वत्र हे पाणी शिंपडायचं आहे आणि हळदीच्या पाण्याने बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे। बाळकृष्ण म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू यांचं स्वरूप आहे, त्यामुळे हळदीच्या पाण्याचा अभिषेकासाठी वापर करायचा आहे। त्यानंतर आपण तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे। सर्वप्रथम तर दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला एक मुठभर अखंड अक्षता ठेवायच्या आहेत। त्या तुम्ही हळदी कुंकवाने लाल पिवळ्या करू शकता किंवा तशाच ठेवल्या तर देखील चालेल। त्यानंतर तुम्हाला अखंड 10 लवंगा घ्यायच्या आहेत। त्यानंतर एक लाल रंगाचं तुम्हाला कपडा घ्यायचा आहे, वस्त्र घ्यायचं आहे, नवीनच वस्त्र असावं। त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे। त्यानंतर ही जी मोरपीस आहे तर ती ताटामध्ये, या वस्तू सर्व ताटामध्ये ठेवायच्या आहेत। ज्या ठिकाणी बाळकृष्णाची मूर्ती आहे किंवा प्रतिमा आहे तर त्या ठिकाणी ठेवायची आहे, किंवा मग तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ ही जी मोरपिसाचं ताट आहे तर ते ठेवू शकता। त्यानंतर एक मंत्र म्हणायचा आहे, तो तुम्हाला 11 वेळा ओम क्ली कृष्णाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। पुन्हा मी मंत्र सांगते, ओम क्ली कृष्णाय नमः। त्यानंतर तुम्हाला ही जी पौर्णिमा तिथी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित आहे, त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीचं 108 वेळा नामस्मरण करायचं आहे। श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, जो मंत्र तुम्हाला शक्य असेल तर तो तुम्हाला म्हणायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या मोरपिसावर तुमच्या ज्या घरामध्ये जी संकट आहे, अडचण आहे, जे काही आहे तर ते या मोरपिसावर बोलून दाखवायचं आहे। तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे। या मोरपिसाला आपण या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्यांना तुम्हाला धूपदीप दाखवायचा आहे। या वस्तू तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत। संध्याकाळी 3 संजेच्या वेळेला पुन्हा एकदा तुम्हाला या वस्तूंची पूजा करायची आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा करताना यातील एक मोरपीस घ्यायचा आहे। त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एक लाल रंगाचा जो रुमाल घेतलेला आहे तर त्या अक्षदा ज्या घेतलेल्या आहेत मुठभर, त्यातील थोड्याशा अक्षदा या रुमालामध्ये ठेवायच्या आहेत। 2 अखंड लवंग यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर ही मोरपीस तुम्हाला या मोरपिसाला ही जी पोटली तयार केलेली आहे तर ती मोरपिसाच्या खालच्या बाजूला बांधायची आहे आणि ज्या ठिकाणी तुमची तिजोरी आहे तर त्या तिजोरीमध्ये तुम्हाला हे मोरपीस या वस्तूंसह ठेवायचं आहे। यामध्ये तुम्ही 1 रुपयाचं नाणं आणि एक सुपारी देखील ठेवू शकता।
त्याचबरोबर पिवळी कवडी असेल तर ती देखील तुम्हाला या मोरपिसाबरोबर तुमच्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी पैसा ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे, किंवा तुमचा व्यवसाय ज्या ठिकाणी आहे तर त्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये देखील तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती ठेवायची आहे. आणि दररोज शक्य असेल तर धूपदीप या तुम्हाला तिजोरीतल्या मोरपिसाला आणि या वस्तूंना दाखवायचे आहे. नसेल तर मग दर पौर्णिमेला तुम्हाला याला धूपदीप दाखवायचे आहे. यामुळे कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल, निगेटिव्हिटी असेल, घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल किंवा घरामध्ये जर सतत काही ना काही अडचणी येत असतील, विघ्न येत असतील, तर मग आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच अगदी समोर तुम्हाला 2 मोरपिसं ही लाल धाग्याने बांधायची आहेत एकत्र, आणि ती 2 मोरपिसं तुम्हाला या ठिकाणी चिकटवायची आहेत. त्याचबरोबर एक तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे एक छोटासा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये जसं सांगितलं त्याप्रमाणेच अखंड तांदूळ आणि हे जे आपण लवंगा घेतलेल्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत. मोरपिसाचे जे डोळे आहेत तर ते 10 दिशांची निगराणी करतात आणि घरातील वाईट शक्ती, भूतप्रेत, बाधा किंवा कोणतीही निगेटिव्ह एनर्जी जी आहे, दोष आहे तर ते शोषून घेतात. आणि म्हणूनच आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर अगदी समोर तुम्हाला ही मोरपिसं लावायची आहेत, किंवा मुख्य दारावर लावली तरी देखील चालेल. ईशान्य कोपऱ्यामध्ये, बेडरूममध्ये देखील तुम्ही अशाच पद्धतीनं ही मोरपिसं टांगायची आहेत. घरामध्ये जर सतत भांडणं, वादविवाद, कलह होत असेल, कोणी ना कोणी सतत आजारी पडत असेल, झोपेमध्ये वाईट स्वप्न पडत असतील, भीती सतत वाटत असेल, तर हे सर्व काही देखील दूर होण्यास मदत होते. मोरपीस घेत असताना स्वतःहून मोराने टाकलेलं जे पीस आहे तर ते घ्यायचं आहे. हे पीस सर्वात शक्तिशाली मानलं जातं, आणि जर तुम्ही मोराला जर त्रास देऊन जर हे पीस घेत असाल तर याचंच आपल्याला पाप लागणार आहे. त्याचबरोबर मोरपीस आपल्या घरामध्ये किंवा उपायासाठी वापरत असताना मोरपिसाचा डोळ्याचा जो भाग आहे तर तो वरच्या बाजूला करून टांगायचा आहे किंवा ठेवायचा आहे. जर तुम्ही मोरपीस उलटं ठेवलं तर ऊर्जा उलटी होते. त्याचबरोबर हे मोरपीस धूप आणि कापरानं शुद्ध करावं. त्याचबरोबर हे जे मोरपीस आहे तर ते टॉयलेट, बाथरूम, चप्पलचं स्टँड याच्या जवळपास अजिबात ठेवू नये. तर देवघर, आपली तिजोरी, बेडरूममध्ये किंवा झोपताना उशीखाली ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी, विघ्न, संकट, बाधा येत असतील, कितीही पैसा कमवला, कितीही मेहनत केली तरी देखील घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही, किंवा काही ना काही कारणाने घरामध्ये सतत काही ना काही अडचणी निर्माण होत असतील, तर मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे 5 मोरपिसं घ्यायची आहेत पौर्णिमा तिथीलाच. कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे. त्यानंतर ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे लाल रंगाच्या धाग्याने ही 5 मोरपिसं एकत्र बांधायची आहेत. त्यानंतर लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये 2 अखंड लवंगा आणि आपण ज्या अक्षता घेतलेल्या आहेत तर त्या अक्षता एकत्र बांधायच्या आहेत. त्यानंतर ओम श्री कृष्णाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला यावरती जप करायचा आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये तुम्हाला अखंड तांदूळ ठेवायचे आहेत. हे हळदीनं पिवळे केलेले तांदूळ असावेत, आणि त्यामध्ये ही जी मोरपिसं आहेत तर ती देवघरामध्ये तुम्हाला या तांदळामध्ये खोवून ठेवायचे आहेत, उभे करून ठेवायचे आहेत. यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही अडचण आहे, जी मी आता सांगितलेले विघ्न आहेत तर ती सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे. तुमची जर मुलं विवाहयोग्य झाली असतील आणि मुलांच्या विवाहामध्ये जर विलंब होत असेल, मुलांचं लग्न जमत नसेल, तर एक मोरपीस घ्यायचा आहे. 2 अखंड लवंगा आणि 21 अक्षता मोजून घ्यायच्या आहेत. एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये या वस्तू म्हणजेच लवंग आणि 21 अक्षता बांधायच्या आहेत. अक्षता पिवळ्या केलेल्या असाव्यात हळदीनं, आणि मोरपिसाचा जो खालचा भाग आहे तर त्याला ही पोटली बांधायची आहे. त्यानंतर आपल्या मुलावरून 7 वेळा हे जे मोरपीस आहे तर ते उतरवायचं आहे, म्हणजेच त्या मोरपिसानं मुलाची दृष्ट काढायची आहे आणि मुलाच्या झोपताना उशीखाली हे मोरपीस ठेवायचं आहे. यामुळे मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत तर ते दूर होण्यास मदत होतं. आता हे मोरपीस घेत असताना व्यवस्थित तपासून घ्यायचं आहे, कारण की नकली म्हणजेच खोटी मोरपिसं देखील आपल्याला मिळतात. तर खऱ्या मोरपिसाचा डोळा निळा, हिरवा आणि सोनेरी असतो आणि तो चमकतो. तर खोटं जे मोरपीस असतं तर त्याचा रंग फिकट असतो आणि खऱ्या मोरपिसाचा डोळा हा डार्क रंगाचा असतो. त्याचबरोबर मोरपीस हे हवेमध्ये उडवायचं. मोरपीस जर हवेत उडवल्यानंतर हळूवार अगदी तरंगत खाली आलं तर ते खरं आहे, आणि प्लॅस्टिकचं जर असेल तर ते झटकन खाली पडतं. त्याचबरोबर खऱ्या मोरपिसावर जर पाणी टाकलं तर ते मोत्यासारखं खाली घसरतं, भिजत नाही. आणि नकली मोरपीस आहे तर ते लगेच भिजतं. त्यामुळे मोरपीस घेताना व्यवस्थित तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. तर घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा व्यवसायामध्ये काही ना काही अडचणी येत असतील तर मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे अजून एक मी मोरपिसाचा तुम्हाला दुसरा उपाय सांगते. तर 5 मोरपिसं घ्यायचे आहेत.
5 पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्यायच्या आहेत, 5 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि या ज्या वस्तू आहेत तर त्याबरोबरच तुम्हाला थोड्याशा अखंड अक्षता घ्यायच्या आहेत। या सर्व वस्तूंची तुम्हाला पोटली तयार करायची आहे आणि मोरपीस आणि हे ज्या वस्तू आहेत तर तुमची ज्या ठिकाणी तिजोरी आहे, व्यवसाय असेल किंवा घरामध्ये ज्या ठिकाणी पैसा अडका ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जे मोरपीस आहे 5 मोरपीस आणि ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि ओम श्री कृष्णाय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला या ठिकाणी 21 वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतरच या वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत। दररोज सकाळी देवपूजा करताना तुम्हाला या पोटलीची आणि या मोरपीसाची पूजा करायची आहे आणि तुम्हाला मी या ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत यापैकी तुम्हाला कोणतीही सेवा जरी करणं शक्य होत नसेल तरी देखील तुम्हाला 5 मोरपीस घ्यायचे आहेत। एका वाटीमध्ये तुम्हाला अखंड अक्षता घ्यायच्या आहेत, अगोदर सांगितलं त्याप्रमाणे 2 अखंड लवंगा आणि ही जी मोरपीस आहे तर ती लाल धाग्याने एकत्रित बांधायची आहेत आणि ज्या ठिकाणी देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आहे किंवा प्रतिमा आहे तर त्याच्या बाजूला तुम्हाला ही मोरपीस ठेवायची आहेत। सकाळी देवपूजा करताना रोज या मोरपीसाला धूपदीप दाखवायचा आहे, याची पूजा करायची आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आणि श्री कृष्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि यामुळे आपल्या कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी, विघ्न, संकट, बाधा आहेत तर ते सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे। हा उपाय तुम्हाला पौर्णिमेला करायचा आहे। दर महिन्याला पौर्णिमा तिथी येत असते, कोणत्याही पौर्णिमेला तुम्ही करू शकता, जरी वटपौर्णिमेला शक्य झालं नाही तरी उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे। माता लक्ष्मीचा, आपल्या कुलदेवतेचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। तर अशा प्रकारे आपण मोरपिसाची उपाय कसा करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही अडचणी, समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।